सुजाण मतदार आणि बंधू भगिनींनो, सतत 15 वर्षापासून सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पार्टीचा सुवर्णकाळ तुम्ही आम्ही सर्वजण जाणतोच आहोत. आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीने भारत देशाचे जगात नावलौकिक झाले आहे. भाजपच्या काळात जी विकास कामे आपल्या भारतात झाली आहेत ती कोणत्याही देशात एवढ्या जलद गतीने होणे शक्य नाही. सर्व राज्य, प्रत्येक जिल्हा, जिल्ह्यातील प्रत्येक तालुके, अगदी टोकाची खेडे तसेच गावागावात सर्व सुख सुविधा व योजना भाजपाच्या या विकास गंगेमार्फत पोहोचल्या आहेत. यामध्ये आपला हिंगोली जिल्हा पण काही मागे राहिला नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा आशीर्वादच माननीय आमदार तानाजी मुटकुळे यांच्या रूपात आपल्या हिंगोली शहराला लाभला आहे. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या सहकार्याने भरीव असा निधी हिंगोली विधानसभेमध्ये आणि हिंगोली शहराला प्राप्त झाला. हा निधी प्राप्त झाल्यामुळे हिंगोलीचा चेहरा मोहराच बदलला आहे. कार्यसम्राट आमदार तानाजी मुटकुळे यांच्या पुढाकाराने हिंगोली शहरातील अगदी शेवटच्या टोकापर्यंतचे सर्व अंतर्गत रस्त्यांचे सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्यात आले आहे. हिंगोली शहरातील बहुतांश शासकीय कार्यालये हे नवीन इमारतीमध्ये स्थलांतरित झाली आहेत आणि राहिलेली लवकरच होतील याची आपल्याला खात्री आहे. हिंगोली शहराला अखंडित पाणी पुरवठा व्हावा यासाठी नगर परिषदेमार्फत सिद्धेश्वर येथून पाईपलाईनचे काम प्रगतीपथावर असून यामुळे हिंगोलीकरांचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. नमस्कार, मी आमदार तानाजी मुटकुळे, हिंगोली विधानसभा. येत्या 2 तारखेला हिंगोली नगर परिषदेची निवडणूक आहे आणि या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीनं नीता बाबारावजी बांगर यांना अध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीनं 34 नगरसेवकाचे उमेदवार उभे केलेले आहेत. मी हिंगोलीकर जनतेला विनंती करणार आहे, गेल्या 11 वर्षापासून मी तुमचा आमदार आहे, तुमच्या सेवेत आहे. मी हिंगोलीच्या शहराच्या विकासासाठी गेली 11 वर्ष पूर्णपणे तत्परतेने राहून इमानदारीनं आपली सेवा केली. त्यामध्ये मग रस्ते असो, जलेश्वराचं तलावाचं सुशोभीकरण असो किंवा विविध भागात जिथं जिथं ओपन स्पेस आहे तिथं सभागृह बांधली आणि तीही उच्च दर्जाची, पुण्या मुंबईला स्पर्धा करतील असं या शहराच्या रस्त्याचं काम आम्ही करून घेतलं आहे. त्याचबरोबर ड्रेनेजचं कामसुद्धा या शहरात पूर्णत्वास गेलं आहे. ह्यापुढे सुद्धा आपल्या हिंगोली शहराची सेवा निष्ठेनं आणि इमानदारीनं आम्ही करणार आहे. त्यासाठी आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि नगरसेवक हे कमळ या चिन्हावरील सर्वांना आपण निवडून द्या. आपल्याला निराश होण्याची वेळ येणार नाही हीच मी विनंती आपल्याला करतो. हिंगोली नगरपालिका 2025 होणाऱ्या निवडणुकीकरता मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून आपण बघितलं असेल की हिंगोलीमध्ये जो माननीय आमदार तानाजीराव मुटकुळे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ आणि देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांनी आपल्या हिंगोलीकरता मला वाटते कमीत कमी 1000 कोटीचे काम या ठिकाणी दिलेत. हिंगोलीचे रस्ते असेल, पाणीपुरवठा असेल, नवीन पाणीपुरवठा असेल, ड्रेनेज असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, चाहे तुमच्या जळेश्वरचा विकास असेल, अनेक कामे ठिकाणी कामं केले आणि कोणतंही काम तुम्ही बघितलं असेल अतिशय चांगलं उत्कृष्ट या दर्जाचं काम आज आपण 10 वर्ष जरी झाले तर हिंगोलीचा एकही रस्ता या ठिकाणी उखडलेला नाही. चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम चालू आहे. आपण बघितलं असेल की मेन रस्ता मग नांदेड जाणारा हवे असेल, आज परिस्थिती होती नांदेड जाण्याकरता 2-2.5 तास लागायचे, आज आपण 1 तासात नांदेड पोहोचायलो. आपण अकोलापर्यंत रस्ता पाहिला असेल, एक आपण 1.5 तासात अकोल्याला जातो आहे. आपण या ठिकाणी रिसोड असेल, अनेक रस्ते आपण या ठिकाणी तानाजीच्या माध्यमातून झाले. आज आपण बघितलं असेल, आताच काल आमच्या माननीय देशाचे रस्ते मंत्री गडकरी साहेबांना 251 कोटी रुपये
आपल्या हिंगोलीकरता कयाधू नदीवरला पूल असेल, आमच्या रेल्वे पूल असेल आणि रिसोड फाटा ते आपल्या हिंगोलीच्या सावरखेड्यापर्यंत 4 पदरी रोड या ठिकाणी दिलेला आहे. अनेक जे आपल्या हिंगोली शहरात बरेच अजून बाकी कामं होते त्या ठिकाणी बरेच या 5 वर्षात झाल्याचं काम आपल्याला दिसून येतं आहे. या ठिकाणी माननीय आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ आणि आमचे आमदार तानाजीराव मुटकुळे साहेबांना हिंगोलीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि चांगले दर्जाचे कामं करून आपण या ठिकाणी 5 वर्षात दाखवलेत. येणाऱ्या काळात जो काही आपल्या हिंगोलीचा विकास राहिला असेल तोसुद्धा अनेक ठिकाणी बरेच लायब्ररीचा विषय असेल, अनेक विषय ठिकाणी राहिलेले आहेत. आपला तलाबकट्टा असेल, अनेक 2-4 विषय जे हिंगोलीचे राहिलेले आहेत ते येणाऱ्या काळामध्ये जर भारतीय जनता पार्टीला आपण नगराध्यक्ष म्हणून निवडून दिलं तर येणाऱ्या काळामध्ये परत या ठिकाणी विकास करण्याकरता आम्हाला सर्व नागरिकांना, सर्व मतदारांना माझी विनंती आहे की आपण भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक प्रभागामधून कमळ निशाणीवर आणि नगराध्यक्ष म्हणून कमळ निशाणीवर तिन्ही बटन कमळ दाबून आमच्या सर्व उमेदवारांना आपण विजयी करावं ही तुमच्या ठिकाणी कळकळीची विनंती करतो. मी रामराव सखाराम ओळकुते, माजी आमदार तथा लोकसभा प्रमुख हिंगोली भारतीय जनता पक्ष. हिंगोलीतील मायबाप जनतेला माझी एक नम्र विनंती आहे की येत्या 2 तारखेला विकासासाठी आपण भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष नीता बांगर व 17 वार्डातील 34 उमेदवार यांना आपल्या मतं देऊन, कमळाला मतं देऊन या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी हातभार लावा अशी ही नम्र विनंती करण्यासाठी मी आपल्या चरणी नतमस्तक होऊन या जिल्ह्याचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो की विकास 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 हाच मुद्दा घेऊन आपण 2 डिसेंबरला सगळ्या मायबाप जनतेने मतदान करावं ही नम्र विनंती. आपण पाहत असाल येणाऱ्या 2 तारखेला हिंगोली नगर परिषदच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्यानिमित्त मी ओबीसी जिल्हा अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी ओबीसी जिल्हा अध्यक्ष शशिकांत रामराव ओळकुते आपल्या सर्वांना विनंती करतो, 17 प्रभागामध्ये आपले 34 उमेदवार व आपण पाहत असाल मागच्या 5 वर्षाचे ज्यांनी नगराध्यक्ष म्हणून काम केले असे बाबारावजी बांगर साहेब यांच्या पत्नी नीताताई बाबारावजी बांगर यांच्या उमेदवारी अर्ज दाखल केला. आपण सर्वांना एवढीच विनंती करतो की येत्या 2 तारखेला आपण 34 उमेदवाराला व नगराध्यक्षाला भरघोस मतांनी निवडून द्यावे की येणाऱ्या 2 डिसेंबरला भारतीय जनता पार्टीच्या समोरचं बटन दाबून सर्वात उमेदवाराला भरघोस मतांनी निवडून द्यावे हीच विनंती. नमस्कार, मी रजनीश पुरोहित हिंगोलीतील सर्व जनतेला असे आवाहन करतो की येणारे आपली जी निवडणूक आहे नगर परिषद अनुषंगाने त्यात 17 आपले प्रभाग आहेत, त्याच्यात भारतीय जनता पार्टीचे 34 उमेदवार हे सर्व ताकदीनिशी उभे आहेत. माझी सर्व जनतेला असे आव्हान राहील की येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे 34चे 34 उमेदवार हे भरघोस मताने निवडून द्यावे हीच माझ्या जनतेला माझी एक विनंती राहील. आता होऊ घातलेल्या हिंगोली नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी माझी पत्नी सौ नीता बावाराव बांगर ह्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत आणि या हिंगोलीच्या जनतेने 2016ला या हिंगोलीच्या नगराध्यक्षपदी मला विराजमान केलं होतं. मी 2016 ते 21 हा या नगराध्यक्षपदी हिंगोलीच्या विराजमान होतो. मला एकच हिंगोली शहरातील माझ्या मायबाप जनतेला एकच सांगायचं आहे, मी 2016 ते 21 या काळात नगराध्यक्ष होतो. आमचे आमदार 2014पासून या हिंगोली विधानसभेचे आमदार आहेत. हिंगोली 14 ते आज 25 या 11 वर्षामध्ये आम्ही या हिंगोलीचा चेहरामोहरा बदलण्याचं काम माननीय आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही केलेलं आहे. या हिंगोली शहरामध्ये ड्रेनेज असतात, रस्ते असतील,
जलेश्वरीचा तलाव असेल किंवा इतर सभागृह असतील, जसे आमचे शिवाजीराव देशमुख सभागृह असेल, राजीव सातव सभागृह असेल, नगर परिषदची बिल्डिंग असेल, गोपीनाथ मुंडे भवन असेल, असे अनेक मोठमोठी भवनं या हिंगोली शहरामध्ये आम्ही उभी केलेली आहे. अनेक देवस्थानं जी की मोठमोठे जे आपले ओपन पेस होते त्यांना डेव्हलप करण्याचं काम आम्ही नगर परिषदमार्फत केलेलं आहे. तसं त्याचप्रमाणे जलेश्वरचा तलाव, आणि आज जे चित्र त्या जलेश्वर तलावाचं दिसतंय, पण पूर्ण ज्यावेळेस तो तलाव होईल त्यावेळेस काहीतरी चित्र वेगळं असेल. कारण या हिंगोलीमध्ये तिथं अनेक जी बेरोजगार मंडळी आहे त्यांना रोजगार मिळण्याचं एक साधन त्या जलेश्वर तलावामध्ये, कारण अनेक तिथे पिकनिक पॉईंट होणार आहे म्हणून अनेक जणांना त्या तलावातून रोजगार मिळणार आहे. असे अनेक उद्योग या शहरामध्ये आम्ही आणलेले आहेत. मी या हिंगोली शहरामध्ये मराठवाड्यामध्ये पहिला स्पर्धा परीक्षा केंद्र उघडणारा नगराध्यक्ष म्हणून हिंगोलीमध्ये मी होतो, आणि ते मी विनाशुल्क ज्या विद्यार्थ्यांना दुसरीकडे जाण्याचा आणि अभ्यास करण्याचा त्रास होत होता ते स्पर्धा परीक्षा केंद्र मी नगर परिषदेच्या बिल्डिंगमध्ये चालू केलं आणि निःशुल्क असं चालू केलं, आणि त्यामध्ये अनेक विद्यार्थी घडवण्याचं काम आमच्या लोकांनी केलेलं आहे. या हिंगोली शहराच्या जलेश्वर तलावाचं काम झालं, पण आता चिरागशहा तलावाचं एक काम बाकी आहे. त्याला आता त्याचं पाणी सोडण्यात आलं आहे, त्यांनी त्याला ते कोरडा करण्याचं काम आता चालू आहे. त्यातून पुढं चालून आता 500 ते 600 लाख ट्रिप हा गाळ काढण्यात येणार आहे, आणि तो बी या जलेश्वर सारखाच आता सुशोभीकरण त्याचं बी करण्यात येणार आहे. त्यापासून अनेक जण त्या तलावापासून तिथं बी बोटिंग होणार आहे. जशी जलेश्वर तलावामध्ये बोटिंग होणार आहे तशी इथं पण बोटिंग होणार आहे, आणि अनेक उद्योग इथं पण छोटे मोठे जे व्यवसाय लोक करतात त्यांना इथं बी रोजगार मिळणार आहे. अशी कामे आमच्या आमदार साहेबांनी केली आहेत. हिंगोलीकरांना आव्हान करतो की माझी पत्नी सौ नीता बाबाराव बांगर ह्या नगराध्यक्षपदासाठी या हिंगोलीच्या नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी उभ्या आहेत, आणि या 17 वार्डामध्ये आमच्या भारतीय जनता पार्टीचे 34 उमेदवार उभे आहेत. या हिंगोलीतील जनतेना मी विनंती करतो, हात जोडून विनंती करतो आणि आव्हान करतो की आपण 17 वार्डामध्ये 34 उमेदवार 34च्या 34 उमेदवार आणि नगराध्यक्षपदाचा उमेदवार हा आपण बहुमताने निवडून द्यावा, ही आपल्या सर्व हिंगोलीकरांना विनंती करतो. चला तर मग ही विकास गंगा अशीच निरंतर वाहत राहण्यासाठी भाजपाला साथ देऊया, कमळ या निशाणीला मत देऊया. भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांच्या सुविद्य पत्नी सौभाग्यवती नीता बाबाराव बांगर, तसेच प्रत्येक प्रभागातील अ गट व ब गटाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार यांच्या कमळ निशाणी समोरील बटन दाबून भारतीय जनता पार्टीला प्रचंड मतांनी विजयी करा. लक्षात असू द्या, भाजपाला मत म्हणजेच हिंगोली शहराच्या संपूर्ण विकासाला मत.